गोपीचंद पडळकरांच्या विरोधात आज सांगलीमध्ये मोर्चा काढला जातोय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं सांगलीमध्ये राज्यव्यापी मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। पडळकर यांच्याकडून जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करण्यात आलेली होती। पडळकरांची जीभ घसरलेली होती आणि त्यानंतर त्याचे पडसाद आता दिसतायत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं हा मोर्चा काढला जातोय। गोपीचंद पडळकरांच्या विरोधात सांगलीमध्ये मोर्चा काढला जातोय, तर राज्यव्यापी मोर्चा आता काढला जातोय। पडळकर यांच्याकडून जयंत पाटील यांच्यावर टीका करण्यात आली होती, त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत। एक तर अशा लेवलला जाऊन एका मोठ्या नेत्याबद्दल नाहीतर कोणाबद्दल तुम्ही वक्तव्य करणं हे चुकीचं आहे। या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो। पडळकरांना कुठून ना कुठून तरी नाहीतर कोणाचा तरी हा वरदास्त असल्यामुळे त्यांचा अहंकार हा वाढलेला आपण सर्वांनी बघितलेला आहे। त्यामुळे भाजपचे जे प्रमुख नेते त्यांनी तरी त्यांचा कान तिथं धरावा, नाहीतर जर तुम्ही धरला नाही तर तिथं समज नाही दिली तर आम्ही समजू की खालच्या लेवलला जाऊन आई वडिलांपर्यंत जाऊन बोलण्याची मुभा जर कोणी दिली असेल तर ती भाजपच्या प्रमुख या राज्याच्या नेत्यांनी दिलेली आहे। त्यामुळे जी काय वक्तव्य पडळकरांनी केलं त्याचा आम्ही निषेध करतो। शेवटी जो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न ज्यांनी त्यांनी काय बोलावं, पण एखाद्याच्या मातृत्वाबद्दल किंवा त्याच्या पित्याबद्दल इतक्या खालच्या स्तरावरती जाऊन बोललेलं महाराष्ट्राच्या राजकारणात कधी कोणीही ऐकलं नव्हतं आणि ते घडलं। त्याचं दुःख महाराष्ट्राला आहे। खालच्या निच्चोत्तम पातळीवरती जाऊन बोलणं हे महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।